नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. तर नवरात्र सुरू झालेले आहे. नवरात्रीच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण उपवास स्पेशल इथे खमंग कुरकुरीत पुरी बनवणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होते. कमी तेलकट आणि कुरकुरीत अगदी 2-3 दिवस ही पुरी अशीच टिकून राहते. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया. तर बघा, आपण पुरी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे बटाटे उकडून घेतलेले आहे. तर 4 बटाटे मी इथे उकडून घेतली, त्याची साल काढून घेतलेली आहे. आता हे बटाटे आपण किसणीवरती किसून घेऊया, म्हणजे बटाटा एकसारखा येतो आणि आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे. आपण जर हाताने मॅश करायला जर गेलो तर त्याच्यामध्ये फोडी राहतात. तर अशा पद्धतीने किसणी घ्यायची आणि किसणीवरती बटाटा आपण इथे संपूर्ण किसून घेतलाय. तर आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता फक्त हिरवी मिरची घेतलेली आहे, त्याचं असं जाडसर वाटण करून घेतलंय. आता आपण उपवासाची पुरी बनवतोय म्हटल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे कोथिंबीर काहीच घालणार नाही, फक्त इथे मी हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलंय. आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. तर चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. आपण जर उपवासाच्या व्यतिरिक्त जर बनवत असाल तर याच्यामध्ये आपण जिरे घालू शकतो, जिरा पावडर घालू शकतो, कोथिंबीर घालू शकतो. तर आपण उपवासाला बनवतोय तर आपण फक्त इथे लाल तिखट घालून घेऊया आणि हिरवी मिरची घालून घेऊया. तर एक मोठा चमचा भरून इथे मी लाल तिखट घालून घेतलंय. आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया वरईचं पीठ, म्हणजेच भगरीचं पीठ. तर रेडीमेड पीठ आणलेलं आहे, तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा भगरीचं पीठ करू शकता. तर 1 कप भरून पीठ आपण या मिश्रणामध्ये घालून घेतलंय आणि अर्धा कप मी अजून पीठ घेतलेलं आहे. संपूर्ण 1.5 कप आपण इथे वरईचं पीठ घेतलेलं आहे. त्या कपामधून अर्ध्या कपामधून आपण 2 चमचे अजून घालून घेतले. आता सगळं सोबत न घालता आपण थोडं थोडं करत पीठ याच्यामध्ये घालून घेऊया. बटाट्यामध्ये जो ओलसरपणा असतो त्याच्यामध्येच आपल्याला सर्व जिन्नस व्यवस्थित अशी एकत्र करून घ्यायची. तर बटाट्यामध्ये व्यवस्थित आपण सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया आणि अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आपल्याला सुरुवातीलाच आपल्याला लगेच याच्यामध्ये पाणी घालायची आवश्यकता पडत नाही. तर तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण आपल्याला पातळ दिसतंय. याच्यामध्ये जे आपण शिल्लक पीठ ठेवलेलं आहे कपामध्ये ते सुद्धा घालून घ्यावं लागेल. तर आपल्याला याची पुरी बनवायची, तर थोडंसं घट्टसर असं हे मळून घेऊया. तर राहिलेलं पीठ मी याच्यामध्ये घालून घेते आणि घट्टसर याचा गोळा तयार करून घेते. आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाणी घालण्याची गरज पडलेली नाहीये. तुम्ही जर संपूर्ण इथे पीठ जर 2 कप घालून घेतलं तर याच्यामध्ये पाणी घालण्याची जर वेळ येईल त्यावेळेस तुम्ही कोमट पाणी घालून थोडंसं घालू शकता. तर बघू शकता मी बटाट्याच्या ओलसरपणामध्येच 1.5 कप इथे पीठ बसलं आणि व्यवस्थित असं ते घट्टसर मळून घेतलंय. आता याच्यावरती आपण थोडंसं तेल घालून घेतलंय, पुन्हा एकदा मळून घेऊया. तर मस्त असं पीठ आपण इथे घट्टसर असं मळून घेतलेलं आहे. आपल्याला याची पुरी बनवायची. तर मळून घेतल्यानंतर आपल्याला हे भिजत ठेवण्याची आवश्यकता नाही. आपण मळून घेतलं की लगेच पटकन याची पुरी बनवून घेऊया, कारण की आपण जर जास्त वेळ जर हे पीठ असंच ठेवलं तर ते पातळ होऊ शकतं. त्याच्यासाठी पीठ आपल्याला लगेच मळून झालं की याची लगेच आपल्याला पुरी बनवून घ्यायची. तर पोळपट लाटणं आपण स्वच्छ असं धुवून घेतल्यानंतर कोरडं करून घेतलेलं आहे. याच्यावरती आपण आता पुरी बनवायला घेऊया. तर एक डिशमध्ये इथे मी तेल घेतलेलं आहे. तुम्ही तेल लावून सुद्धा पुरी बनवू शकता किंवा थोडंसं कोरडं पीठ लावून सुद्धा याची पुरी बनवू शकता. तर आपण आता बघू शकता छोटासा गोळा पिठाचा काढून घेतलाय. पोळपटावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि याच्यावरती आपण हलक्या हाताने पुरी लाटून घेऊया. तर हे एकदम मिश्रण सैलसर असं आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची. तुम्ही अगदी बोटाने थापून म्हटलं तर याची पुरी बनवू शकता सहज. तर बघा अशा पद्धतीने आपण आता तेलावरती ही पुरी लाटून घेऊया. तर अगदी मस्त अशी पातळ मी लाटून घेतलेली आहे आणि आपण तेलावरती लाटली तर थोडीफार आपली इथे पुरीचा आकार जो आहे तो थोडाफार वाकडा झालेला आहे. तर बघा मी ताटामध्ये पुरी काढून घेतली. आता आपण कोरडं पीठ लावून सुद्धा ही पुरी अशा पद्धतीने लाटू शकतो. तर पोळपाटावरती अगदी थोडंसं मी कोरडं पीठ म्हणजेच भगरीचं वरईचं पीठच आपण याच्यावरती घालून घेतलेलं आहे. तर आता वरईचं पीठ घालून घ्यायचं, अगदी थोडंसं जास्त घालायचं नाही आणि अशा पद्धतीने त्याच्यावरती आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची. तर आपण पीठ लावल्यानंतर पुरीचा आकार एकदम मस्त असा गोल व्यवस्थित येतो. तर तेलावरती लाटू शकता किंवा मग थोडं पीठ लावून तुम्ही अशा पद्धतीने लाटून घेऊ शकता. तर बघा एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी उपवासाची खमंग कुरकुरीत पुरी बनवली आपण आज. तर खायला खूप छान लागते. तर या नवरात्रामध्ये तुम्ही अशा पद्धतीची पुरी नक्की बनवा. 2-3 दिवस आरामशीर टिकते आणि खायला देखील खूप छान लागते. तर दुसरी पुरी देखील आपण आता ह्याच पद्धतीने लाटून घेऊया. तर थोडंसं पीठ लावून आपण दुसरी पुरी देखील अशा पद्धतीने लाटून घेतली. तर संपूर्ण पुरी आपण आता ह्याच पद्धतीने लाटून घेऊया. तर बघा पीठ लावून घेतल्यानंतर व्यवस्थित असा पुरीचा आकार आलेला आहे. अगदी थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या तळून घेऊया.
गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. तेल अगदी कडकडीत असं गरम झालं की याच्यामध्ये आपण पुरी सोडून घेतली आणि तुम्ही बघू शकता तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे. आता आपण दोन्ही साईडनं खमंग अशी ही पुरी भाजून घेऊया, तळून घेऊया. पुरी तळण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि पुरी तळताना आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे. फुल गॅसवरतीच आपल्याला ही पुरी तळून घ्यायची. तर व्यवस्थित असं तेलनी तळून घ्यायचं आणि मस्त अशी पुरी आपली इथे झालेली आहे. दुसरी आपण आता ह्याच पद्धतीने तळून घेऊया. तुम्ही चटणी सोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता किंवा याच्यामध्ये आपण तिखट घालून घेतले अशी जरी खाल्ली तरी खूप छान लागते आणि 2-3 दिवस टिकते, खराब होत नाही. तर अशा पद्धतीने संपूर्ण पुरी आपण आता ह्याच पद्धतीने इथे तळून घेतल्या. तुम्ही बघू शकता एवढ्या आपल्या पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत आणि मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत. तुम्ही वरचा पापडा बघू शकता की खूप छान अशी खुसखुशीत ही पुरी तयार झाली आणि जास्तीची तेलकट सुद्धा झालेली नाही. तर मस्त अशी पुरी आपली इथे उपवासाची तयार झाली. तर ह्या पद्धतीने उपवासाला तुम्ही देखील बटाट्याची खमंग अशी कुरकुरीत पुरी नक्की बनवा. दह्यासोबत खा किंवा मग तशी जरी खाल्ली तरी पण खूप छान लागेल. तर बघा अशा पद्धतीने आपली इथे खमंग कुरकुरीत बटाट्याची उपवासाची पुरी इथे तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत.